हॅलो ऑल, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये काही लम्स असायला नको. आणि त्यानंतर थोडासा सोडा घ्यायचा आहे. खायचा सोडा तुम्ही टाकू शकताय किंवा बेकिंग पावडरही तुम्ही वापरू शकताय. त्यानंतर भरपूर अशी ओवा हातावर घेऊन कुस्करून टाकायचं आहे. त्याने छान चव येते बट्टीला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. थोडीशी हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. मी अंदाजाने टाकलेलं आहे. आणि घट्ट असं पीठ मळून त्याचे 4 ते 5 असे गोळे करून घ्यायचे आहे. ते मी मोमोज मेकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत. प्रॉपर असे शिजून घ्यायचे आहे. 20 मिनिटामध्ये छान प्रकारे ते शिजतात. आणि आपण आता डाळ बनवण्यासाठी तयारी करून घेऊया. तर डाळ बनवण्यासाठी तेलामध्ये मी जिरे मोहरी तडक्याला टाकलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडासा कढीपत्ता आणि जे वाटण तयार केलेलं आहे त्यासाठी मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे, हे सगळं वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे कापून घ्यायचे आहे आणि ते छानसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यात घालायचं आहे आणि त्यासोबत टोमॅटो आपण एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व मिश्रण छान परतेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, लाल मिरची आणि धना पावडर घालायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ. हे सर्व मिश्रण छानपणे आता तयार झालेलं आहे, परतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत. मी मुगाची डाळ वापरलेली आहे. तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकता. 1.5 वाटी मी डाळ इथे घेऊन शिजवलेली होती. ती आता याच्यामध्ये छानशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर ह्याला 10 मिनटं शिजवायचं आहे. दुसरीकडे आपली बट्टी शिजलेली आहे. तर त्याला बारीक बारीक त्याचे कापं करून घ्यायचे आहेत. ते अशा प्रकारे दिसतात. आता ही बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर तुम्ही ही बट्टी तळू शकतात. अशी मस्त अशी कुरकुरीत होते. आपली बट्टी तयार झालेली आहे आणि दुसरीकडे डाळही शिजलेली आहे. गरमागरम तुम्ही हे सर्व करू शकता. खमंग अशी डाळबट्टी तयार आहे. ही अप्रतिम लागते. तुमच्या किचनमध्ये